नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळ्या वाटणामधील शेवग्याची आमटी. खूप मस्त आणि अप्रतिम अशी चव आहे याची. खूप मस्त होते. तर ती कशी बनवायची ती तुम्हाला दाखवतो. आणि अशी काळ्या वाटणातील शेवग्याची आमटी भाकरीसोबत, कडक भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते. आणि ती कशी बनवायची तुम्हाला दाखवतो. एक कांदा, एक टोमॅटो हे सगळं मी शेगडीवरती कोळशाच्या भाजून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या पण भाजून घेतल्या आहेत. खोबरं छान असं करपूस भाजून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर पण भाजून घेतली आहे आणि लसूण मी भाजून घेतले आहे. खोबरं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता हे सगळं मी बारीक पेस्ट करून घेतले आहे. आणि सगळ्यात आधी मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये थोडे जिरे घातलेले आहेत. जिऱ्यानंतर मी कढीपत्ता थोडा घातलेला आहे. मग याच्यामध्ये थोडा कांदा, लसूण हे घालून मी परतून घेणार आहे. फोडणीसारखी आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी थोडा कांदा घातलेला आहे. तर हे सगळं मी भाजून झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं जे वाटण होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. याच्यामध्ये मी थोडे शेवगा घातलेले आहेत. शेवगा पण फोडणीत भाजून घ्यायचा आहे. शेवगा थोडं फोडणीत भाजल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे. आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये भाजायचं आहे. नंतर भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी मिरची पूड हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मसाला वाटलेला आहे त्याचं पाणी आहे ते पाणी देखील याच्यामध्ये थोड्या वेळानं घालायचं आहे. हे असं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घालतो. आणि आपण हे सगळं भाजून घेतल्यानंतर याला थोडा वेळ अजून परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला हवं तेवढं. मग हे छान असं मंद आचेवर याला उकळून घ्यायचं आहे. म्हणजे मंद आचेवर उकळल्यावर काय होतं, याला छान असा कट येतो आणि खूप मस्त होते. मग याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी साखर देखील घालायची आहे. आणि हे उकळल्यानंतर खूप छान लागते. आता हे उकळूच तोपर्यंत आपल्याकडं मस्तपैकी एक गरमागरम कडक भाकरी करून घ्यायची आहे. मी अशी कडक भाकरी करून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीनं. कडक भाकरी केल्यानंतर जे आपण तयार केलेली आमटी आहे ती गरमागरम आमटी याच्यावरती घालायची आणि मस्त असा ताव मारायचा आहे. हे बघा असलं भारी लागते. कधी एकदा खाईन असं झालं होतं मलाही. आता याच्यावरती गरमागरम ही काळ्या वाटणातील शेवग्याची आमटी ह्याच्यावरती मी घालणार आहे. आणि मस्त असं कुस्करून याच्यावर ताव मारणार आहे. आणखी बढिया मस्तपैकी चरचरीत एकदम मस्त होती. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. खूप खूप धन्यवाद. आणि अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा.